नाशिकच्या तपोवनमध्ये पुन्हा एकदा पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेले आहेत। आज या पर्यावरणप्रेमींकडून एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन जे आहे ते तपोवनामध्ये केलं जात आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे सर्व पर्यावरणप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी वृक्षतोडीच्या विरोधात आपल्याला उपोषण करत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्या हातामध्ये आपल्याला विविध जे पोस्टर्स आहेत ते बघायला मिळत आहेत। खरं तर यांचा पूर्वीपासूनच या तपोवनातील वृक्षतोडीला विरोध आहे। मागच्या गेल्या काही दिवसांपासून तपोवनमध्ये या वृक्षप्रेमींचं देखील या वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलन सुरू होतं। मात्र आता पुन्हा एकदा एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन जे आहे ते या वृक्षप्रेमींनी सुरू केलेलं आहे। आपल्यासोबत काही वृक्षप्रेमी आहेत ते या ठिकाणी उपोषण करतायत। आपण पुन्हा एकदा उपोषणाचा जो हत्यार आहे ते उपसलेलं आहे। एक दिवसीय लक्षवेधी उपोषण आपण या ठिकाणी करताय। उपोषणाचं कारण हे की तपोवनाच्या झाडांविषयी जी सुनावणी झाली त्या सुनावणीला आज 3 महिने होत आले। त्या सुनावणीच्या 3 महिन्यानंतर सुद्धा आम्हाला त्याचं उत्तर अजून मिळाले नाही आहेत। आयुक्त मॅडम बरोबर आमची मीटिंग झाली होती। त्या मीटिंगमध्ये पण आमच्याकडनं त्यांनी मुद्दे घेतले होते की कशाबद्दल तपोवनाचे झाडं कसे वाचवतील, काय करतील, त्याचे पण आम्हाला उत्तर मिळाले नाही आहेत। त्यानंतर सुद्धा नाशिक शहरामध्ये आज आपण बघतोय की प्रत्येक भागामध्ये यांनी नोटिसा लावल्या आहेत, वृक्षतोडी संदर्भात लावलेल्या आहेत। त्या वृक्षतोडीच्या नोटिसांना पण आम्ही हरकती घेतल्या, त्याच्यावर पण यांनी सुनावणी घेतली। त्या सुनावणीला पण अजून आम्हाला उत्तर मिळाले नाही आहेत। तर हे जर कुठल्याच याला उत्तर देत नाही आहेत आणि वृक्षतोड करतायत तर त्याला आमचा विरोध आहे। आणि आज आम्ही ही लाक्षणिक उपोषणाची सुरुवात केलेली आहे। जर यांनी आमच्या कुठल्याच हरकतींना उत्तर दिले नाहीत तर आम्ही ह्याचप्रमाणे आम्ही भविष्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन नाशिक शहरात उभं करू आणि यांना कुठंच एकाही झाडाला हात लावू देणार नाही। आपण जर बघितलं तर या ठिकाणी या पर्यावरण प्रेमींनी आज उपोषण जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि त्यांनी देखील या ठिकाणी अशी भूमिका घेतलेली, आमच्या हरकतींना जर उत्तर दिलं नाही तर तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करू असा देखील एक इशारा आहे तो या वृक्षप्रेमींनी दिलाय। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।